सापुतारा नियंत्रण सुटलेल्या मालवाहक ट्रकने डिव्हायडर तोडत दिली जीपला धडक। भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, 3 दुकानांचेही झाले नुकसान। दिनांक 11 जुलै रोजी सापुतारा वघई आंतरराज्य महामार्गावर शामगहान गावात गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिककडून सुरतकडे धान्याचा पुरवठा घेऊन जाणारा ट्रक नंबर GJ09U1100 या वाहनाचे नियंत्रण सुटलेल्यामुळे डिवायडर तोडून जीपला धडक दिल्याने या भीषण अपघातात 3 दुकाने फोडली आहेत आणि मोटरसायकलसह एका व्यक्तीला ट्रक खाली चिरडले आहे। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे। या घटनेनंतर सामगहान ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। या अपघातात शामगहान येथील रहिवासी शांताराम जाधव यांचा मृत्यू झाला होता, जो 1.5 महिन्यापूर्वी रेल्वे पोलीस वलसाडमध्ये नोकरी करून निवृत्त झाला होता। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली होती। या घटनेचे गावात दुःख अजूनही असून त्यातच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेचा पुढील तपास सापुतारा पोलीस करत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सापुतारा।